रुपाली चाकणकरांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिलाय आणि आता राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचा देखील राजीनामा त्यांनी दिला। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे चाकणकरांनी आपला राजीनामा सुपूर्द केला। रुपाली चाकणकरांनी राजीनामा दिल्यानंतर सोशल मीडियावर पोस्ट करत त्यांनी आपली भूमिका मांडली। खरात प्रकरणाबाबत पहिल्या दिवशीच मी माझी भूमिका स्पष्ट केली आहे, आजही तीच स्पष्ट आणि ठाम भूमिका असल्याचं म्हणत सुनेत्रा पवारांशी चर्चा केल्यानंतर राजीनामा दिल्याचं चाकणकरांनी सांगितलंय। तर राजीनामा दिल्यानंतर सोशल मीडियावर पोस्ट करत रुपाली चाकणकरांनी आपली भूमिका मांडली आहे। मी माझ्या राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा देते आहे, त्याचा आपण स्वीकार करावा। खरातच्या गैरकृत्यांमध्ये माझा सहभाग नाही। खरात प्रकरणी पहिल्याच दिवशी मी माझी भूमिका स्पष्ट केली। खरातच्या आर्थिक व्यवहारात गैरकृत्यात दुरान्वये संबंध नाही। तपासादरम्यान सर्व बाबी निष्पन्न होतील, सत्य प्रखरतेने सिद्ध होईलच। तपास पारदर्शकपणे आणि निष्पक्षपणे व्हावा ही मागणी, असं रुपाली चाकणकरांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलेलं आहे। रुपाली चाकणकर, दीपक केसरकर यांच्यासह काही नेत्यांचे भोंदू खऱ्यासोबतचे फोटो दाखवत सुषमा अंधारेंनी गंभीर आरोप केलेत। एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांसोबतचे फोटो दाखवत त्यांनी जोरदार हल्लाबोल केलाय। एमआयडीसीचे सगळे अधिकारी आहेत आणि सगळ्या अधिकाऱ्यांमध्ये पुन्हा एकदा चाकणकर आहेत। चाकणकर एमआयडीसीच्या चेअरमन होत्या की महिला आयोगाच्या? एमआयडीसी मध्ये चाकणकर काय करतात आणि एमआयडीसी मध्ये शालेय शिक्षण मंत्री काय करतोय? कशासाठी आले होते इकडे? म्हणजे ज्या बाईंना फार काल खुमखुमी होती ट्विट करण्याची, त्या बाईंनी आता याची उत्तर दिली पाहिजेत की केसरकर याच्यात काय करतायत? कोल्हे बिले सापडले म्हणे बाबा, तिकडे कोल्ह्याचे कानबिन सापडले म्हणे। काही कुणी लोक कोल्ह्याचं रक्त बिक्त लावून पूजा करत नव्हतं ना? कसलं प्लॅनिंग चाललंय हे? हे काय प्लॅनिंग आहे की या प्लॅनिंग मध्ये चाकणकर बाई दिसतायत? एक माणूस समजावून सांगत आहे। कोण आहे हा माणूस? हा माणूस सिन्नर एमआयडीसी मधल्या स्टाईस असोसिएशनचा माणूस आहे। तिथलं जे काय अधिकारी कर्मचाऱ्यांचं जे काही आहे संघटन, स्टाईसचा माणूस आहे। हा माणूस अनेक ठिकाणी दिसतो, याची चौकशी झाली पाहिजे असं माझं एसआयटी कडे मागणं होतं आजचं। एसआयटीने केलं पाहिजे। हे का केलं पाहिजे? खरातचा आर्थिक स्तर या लोकांनी वाढवला, खरातला पोसला यांनी, खरातचा भस्मासूर यांनी वाढवला। संगीतकार अनु मलिकांना रुपाली चाकणकरांनी क्लीन चिट दिली असा आरोप सुषमा अंधारेंनी केलाय। अनु मलिक यांच्यावर काही महिलांनी आरोप केले होते। दरम्यान मलिकांच्या प्रोजेक्टमध्ये चाकणकरांचा मुलगा सोहम चाकणकरला काम मिळालं असा दावा देखील अंधारेंनी केलाय। हे जे अलिगेशन्स केले होते त्याची कंप्लेन ही चाकणकरांकडे आली होती आणि चाकणकरांनी त्या प्रकरणामध्ये अनु मलिक यांना क्लीन चिट दिली। तुम्ही म्हणाल ताई याच्यात काय विशेष आहे? विशेष पुढे हे आहे की अनु मलिक यांच्या प्रोडक्शनचा एक चित्रपट तयार झाला, ज्या चित्रपटामध्ये रुपाली चाकणकर यांचा मुलगा सोहम चाकणकर याला काम मिळालं। हे काय प्रकरण आहे? तारखा दिवस त्यांनी टॅली करून बघावे। तर रुपाली ठोंबरेंनी चाकणकरांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केलेली आहे, पाहूयात। खरात ज्याच्यात आरोपी आहे तो गुन्हा नाशिक शहरने दाखल केलेला असून तातडीने तो तपास एसआयटी कडे गेलेला आहे। आम्ही मागणी केलेली आहे, म्हणजे झाशीची राणी प्रतिष्ठानच्या वतीने मी मागणी केलेली आहे की राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा यांना तात्काळ आपण अटक केली पाहिजे। त्यांचा सातत्याने शिर्डीमध्ये आणि आर्वीमध्ये जो काही खरात आणि त्या इतरांवर गुन्हा दाखल केला, तो गुन्हा दाखल करण्यासाठीची पुष्टी किंवा तो गुन्हा दाखल करण्याचा दबाव रुपाली चाकणकर ज्या माजी राज्य महिला आयोग अध्यक्ष त्यांनी केला होता। गुन्हा दाखल झाल्यानंतर, बंधूबाबाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर आम्ही बोलायला लागलो। आम्हाला जेव्हा तुम्ही लोकांनी समोर आणलं मीडियाच्या माध्यमातून, परंतु तृप्ती देसाई जर स्वतःहून येऊन सांगतायत की मला वर्षापूर्वी किंवा 2 महिन्यापूर्वी हे व्हिडिओ आले होते आणि मी सीएम कडे पाठवलं, मी ह्याव केलं, मी त्याव केलं।
जर त्याच वेळी FIR झाली असती तर दिवसाला 2 आपण बघू अशा 150 महिला अत्याचारापासून वाचल्या असत्या. पत्रामध्ये आता पाहणार आहोत सकाळच्या महत्त्वाच्या 100 बातम्या अतिशय वेगवान स्वरूपात. सुरुवात करूया. लॉकडाऊन लागणार नाही असं केंद्र सरकारनं जाहीर केलं आहे अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. लॉकडाऊनच्या अफवा पसरवल्यास फौजदारी गुन्हा दाखल होणार आहे तर सोशल मीडियावर खोटी माहिती पसरवणं देखील गुन्हा ठरणार आहे असं मुख्यमंत्री म्हटलं. केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी देशात लॉकडाऊन लागणार असल्याच्या अफवा पूर्णपणे फेटाळून लावल्यात. भारत सरकारकडे असा कोणताही प्रस्ताव विचाराधीन नाही. नागरिकांनी शांत राहावं आणि अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन त्यांनी केलं. आघाती तणावाच्या पार्श्वभूमीवर इंधन तुटवड्याची शक्यता असताना भिवंडीतील बोरपाडा येथील नायरा एनर्जीच्या पेट्रोल पंपावर दरवाढ करण्यात आलेली आहे. पेट्रोल 5 रुपयांनी वाढून 109 रुपयांवर तर डिझेल 3 रुपयांनी वाढून 93 रुपयांवर पोहोचले. अचानक झालेल्या दरवाढीमुळे वाहन चालकांमध्ये नाराजीचं वातावरण आहे. नंदुरबार जिल्ह्यामध्ये गॅस सिलेंडर टंचाईचा फटका अंगणवाड्यांना बसतोय. बालक आणि गरोदर मातांसाठी अन्न शिजवण्यात अडचणी निर्माण झाल्यात. त्यामुळे कच्चा शिधा देण्याची मागणी करण्यात आली आहे. आखाती देशात सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम आता थेट इंधन पुरवठ्यावर झालाय. पेट्रोल मिळणार नाही म्हणून लोकांनी गोंदियातील पेट्रोल पंपावर वाहन घेऊन रांगा लावल्या. अनेक ठिकाणी पेट्रोल पंप कधी सुरू होणार याची वाट पाहत वाहनधारक पेट्रोल पंपाच्या गेटसमोर उभे आहेत. अहिल्यानगरमध्ये काही ठिकाणी पेट्रोल उपलब्ध नसल्यानं नागरिकांना परत जावं लागतंय तर काही पेट्रोल पंप पूर्णपणे बंद असल्याचं चित्र समोर आलंय. या पार्श्वभूमीवर प्रशासनानं नागरिकांना संयम बाळगण्याचं आवाहन केलं. काही नागरिकांकडून पेट्रोल डिझेलची साठवणूक केली जात असल्यानं प्रशासनानं चिंता व्यक्त केली आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याचं जिल्हाधिकारी दिलीप स्वामींनी म्हटलंय. यामुळे पेट्रोल पंपावर अनावश्यक गर्दी टाळण्याचं आवाहन त्यांनी केलं. परिणामी मागणी आणि पुरवठा यामध्ये तात्पुरता असमतोल निर्माण झाल्याचंही ते म्हटलंय. दरम्यान अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन त्यांनी केलं. आखाती देशातील युद्धजन्य परिस्थितीमुळे सर्वत्र गॅस तुटवडा निर्माण झालाय. भिवंडीमध्ये देखील घरगुती गॅस घेण्यासाठी नागरिकांनी शहरातील गॅस एजन्सी समोर मोठी गर्दी केली. यावेळी नागरिकांनी कोणत्याही प्रकारे गोंधळून जाऊ नये, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करू नका असं आवाहन करण्यात आलंय. मुंबईत गॅस टंचाईमुळे हॉटेल व्यवसाय अडचणीत आलाय. अनेक हॉटेल्समध्ये गॅस संपल्यानं कोळशावर स्वयंपाक सुरू असून काही हॉटेल्स बंद होण्याच्या मार्गावर आहेत. दादरमधील ग्रेट पंजाब हॉटेलच्या मालकांनी तर संपूर्ण किचन इंडक्शनवर सुरू केलंय. मात्र इंडक्शनवर स्वयंपाक करण्यास जास्त वेळ लागत असून चवही बदलत असल्याचा दावा हॉटेल मालकांनी केलाय. गॅस तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी जैन समुदायासाठी विशेष पत्र जारी केल्यानं नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. आयंबिल सणाच्या काळात गॅसची अडचण होऊ नये यासाठी हे पत्र देण्यात आलं असलं तरी यावरून मनसे आक्रमक झाली असून आंदोलनाची शक्यता व्यक्त केली जाते. भाषिक आणि समुदायावरून वाद पेटण्याची चिन्ह दिसत आहेत. भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या आरोपांवरून DDSR ग्रुपनं पत्रकार परिषद घेत पलटवार केला. जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय अस्तित्व धोक्यात आल्यानं पडळकर बिनबुडाचे आरोप करत असल्याचा दावा करण्यात आला. आरोप सिद्ध करावेत अन्यथा सर्व माहिती उघड करू असा इशारा DDSR ग्रुपनं दिला. उलवेतील अनंत गृहसंकुलातील नागरिकांना गेल्या 2 वर्षांपासून पाण्यासाठी वणवण करावी लागते. पिण्याचं पाणी देखील उपलब्ध नसल्यानं संतप्त रहिवाशांनी हंडा मोर्चा काढत सिडको विरोधात आंदोलन केलं. घरं विकताना मोठी आश्वासनं देणाऱ्या सिडकोकडून मात्र आता दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांनी केलाय. नवी मुंबईतील परिमंडळ 1 मध्ये 7 पोलीस ठाण्यांच्या हद्दीमध्ये अचानक नाकाबंदी करण्यात आली. ड्रग्ज आणि अंमली पदार्थांची वाहतूक रोखण्यासाठी नाकाबंदी करण्यात आल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं. सध्या संशयित वाहनांची कसून तपासणी सुरू असून नागरिकांनी घाबरू नये आणि पोलिसांना सहकार्य करावं असं आवाहन केलंय. आखाती तणावामुळे जलवाहतूक विस्कळीत झाल्यानं यंदा हापूस आंब्याच्या निर्यातीसाठी हवाई मार्गाचा वापर वाढलाय. गुरुवारी 1200 किलो हापूस आंबा अमेरिकेला पाठवण्यात आला. मात्र क्रूड ऑइल दरवाढीमुळे हवाई वाहतूक खर्च वाढल्यानं निर्यातदारांवर आर्थिक ताण वाढलाय. तर कमी उत्पादन आणि परदेशी स्पर्धेमुळे निर्यात घटण्याची शक्यता व्यक्त केली जाते. नवी मुंबई महानगरपालिकेच्या सर्वच्या सर्व 80 मराठी शाळा सरसकट इंग्रजी माध्यमांच्या केल्या जाणार आहेत. या प्रस्तावाला मनसेनं विरोध दर्शवलाय. तसंच महापालिकेच्या सर्वच्या सर्व 80 शाळांचं फायर ऑडिट केलं नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
मुंबईत स्वच्छतेला चालना देण्यासाठी मुंबई क्लीन लीग 2026 स्पर्धा सुरू करण्यात आली आहे. महापौर रितू तावडे यांच्या उपस्थितीमध्ये या संदर्भात सादरीकरण करण्यात आलं. नागरिकांचा सहभाग वाढवण्यासाठी विविध गटांमध्ये स्पर्धा घेण्यात येणार असून नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे. खरातसोबत फोटो असणाऱ्यांचा सहभाग तपासला जाणार आणि कारवाई केली जाणार असं मुख्यमंत्री फडणवीस म्हटलेत. खरात प्रकरणात कुणालाही सोडणार नाही असा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिलाय. तर खरात प्रकरणात अजून FIR होण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे. खरात प्रकरणातील व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड करणाऱ्यांवर कारवाई होणार असं मुख्यमंत्री म्हटलेत. सुषमा अंधारे आणि रुपाली ठोंबरे चाकणकरांविरोधात आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. पोलिसांना निवेदन देत खरात प्रकरणी चाकणकरांच्या अटकेची मागणी करण्यात आली. वसईत महिलेवर अत्याचार करणारा भोंदूबाबा ऋषिकेश वैद्य विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. तर माझ्यावरील गुन्हा खोटा असून लवकरच सत्य बाहेर येईल अशी पोस्ट करत ऋषिकेश वैद्यानं स्पष्टीकरण दिलंय. भोंदू अशोक खरातच्या प्रकरणाची चौकशी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली करावी अशी मागणी शिवसेना उबाठा पक्षाचे नेते अनिल गोटे यांनी केली आहे. 2 उच्चपदस्थ पोलीस अधिकारी असतानाही पोलिसांसमोरच खरातचा धंदा कसा सुरू होता असा सवालही त्यांनी विचारला.